लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. मी मुख्यमंत्री असताना ज्या योजना आणल्या होत्या, तसेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आमच्या टीमने जे वचन दिले ते टप्प्याटप्प्याने पुढील काळात पूर्ण करणार असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज सकाळी नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. लाडकी बहीण योजनेला निधी मिळणार नाही असे विरोधक म्हणत होते, पण निधी मिळाला, ही योजना सुरू राहणार आहे. विरोधकांचा तुम्ही सुपडा साफ केलाय. ते लोक उलटसुलट चर्चा करत असतात. त्यांच्या चर्चांना आपल्याला उत्तर द्यायची गरज नाही. आपण आपले काम करू, असेही शिंदे म्हणाले. हे सरकार गोरगरिबांचे, लाडक्या बहिणींचे, लाडक्या भावांचे तर शेतकऱ्यांचे आहे. येथे सर्वांच्या अडचणी सोडवल्या जात आहेत. तसेच 2.5 वर्षात आपण अनेक प्रकल्प, कल्याणकारी योजना आणल्यात. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच इतके मोठे यश मिळाले नव्हते. ते महायुतीला मिळाले. यामध्ये सर्वात मोठा वाटा लाडक्या बहिणींचा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ST महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात आलेल्या IT सुरक्षा प्रणालीची पाहणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, STचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले की सध्या दररोज सरासरी 55 लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या ST बसमधील प्रवास अधिकाधिक सुरक्षित झाला पाहिजे. या उद्देशाने AI तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली नव्या बसेसमध्ये लावण्यात येत आहेत. चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालीवर देखरेख करणाऱ्या CCTV कॅमेऱ्यासोबतच वायफाय, LED स्क्रीन, GPS प्रणालीसह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसवण्यात येत आहे. या उपकरणामुळे महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणे शक्य होणार असून चालकाला गाडी चालवणे अधिक सोपे होणार आहे. तसेच त्याने मद्यपान केले असले किंवा त्याला झोप येत असली तरीही सायरनद्वारे लगेच कळणार असल्याने प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. परिवहन मंत्री श्री सरनाईक यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे ही प्रणाली बसवण्यात येत आहे. त्यांनी भविष्यातील बदलांचा विचार करून STमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतलाय, असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. ठाण्यातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या गडकरी, रंगायत आणि तलावपाळी परिसरातील रस्ता काल रात्री खचला. रस्त्याच्या कडेला असलेले ड्रेनेजचे चेंबर खचून रस्त्यावरती अंदाजे 10 फूट खोल खड्डा पडला असून या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. तसेच अपघात होऊ नये यासाठी खड्डा पडलेल्या परिसरात धोकापट्टी लावण्यात आली आहे. ठाणे शहराचे सांस्कृतिक केंद्र म्हणून गडकरी रंगायत नाट्यगृह ओळखले जाते. मासुंदा तलावा शेजारीच हे नाट्यगृह आहे. या परिसरातील रस्ते ठाणे स्थानक परिसराशी जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. असे असतानाच या मार्गाच्या कडेला असलेले ड्रेनेजचे चेंबर खचून रस्त्यावरती अंदाजे 10 फूट खोल खड्डा पडल्याचा प्रकार काल रात्री उघडकीस आलाय. मात्र रस्ता खचण्याचे कारण समजू शकले नाही. रस्त्याच्या कडेला हा प्रकार घडला असून उर्वरित रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. गडकरी रंगायत नाट्यगृहाच्या बाजूला HDFC बँक समोर डॉक्टर मूस रोडवरती ड्रेनेज चेंबरचे झाकण खचले आणि रस्त्यावरती अंदाजे 10 फूट खोल खड्डा पडला. याबाबत स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खड्डा पडलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बॅरिकेडिंग करून धोकापट्टी लावली आहे. याबाबत संबंधित विभागाला कळवण्यात आले असून संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल.
ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कोविड काळात खिचडीमध्ये घोटाळा, बॉडी बॅग खरेदीमध्ये घोटाळा करणारे खरे भ्रष्टाचारी असून त्यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज उभाटा गटावर केला आहे. ठाण्यातील आनंद आश्रम येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार म्हस्के म्हणाले की आपण महापौर असताना ठाणे महापालिकेने करोना काळात 350 रुपयांनी बॉडी बॅगीची खरेदी केली. मात्र त्याच कंपनीची बॉडी बॅग मुंबई महापालिकेने 7,000 रुपयांना खरेदी केली. खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण जेलमध्ये गेला, तो कोणाचा मित्र आहे? पत्रा घोटाळ्यात संजय राऊत जेलमध्ये गेले. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिंदे यांच्यावर बोलण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार नाही, असे म्हस्के यांनी खडसावले. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबईच्या नियोजन बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना डावलले जात होते, असा गौप्यस्फोट खासदार म्हस्के यांनी यावेळी केला. या संदर्भात संजय राऊत यांच्याकडे विचारले असता मुंबई महापालिका हा विषय ठाकरे फॅमिलीचा आहे. सर्व निर्णय ठाकरे फॅमिली आणि मित्र परिवार घेणार. एकनाथ शिंदेंना सांग मुंबई महापालिकेत लक्ष घालू नका, असा माझा निरोप दे, असे वक्तव्य राऊत यांनी केल्याचा दावा खासदार म्हस्के यांनी केला. खासदार म्हस्के म्हणाले की संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा कायम द्वेष केला. राऊत यांच्या मुलाखतीमुळे दिघे यांना ताडा लागला. त्यामुळे राऊत यांच्या स्वप्नात धर्मवीर आनंद दिघे जाणे कधी शक्य नाही, असे खासदार म्हस्के म्हणाले. याउलट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या स्वप्नात आले होते, असे खासदार म्हस्के म्हणाले. ठाणे महानगरपालिकेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मान्यतेने काल ठाणे महापालिकेच्या सेवेतील 38 उपशिक्षक आणि 53 वरिष्ठ लिपिकांची पदोन्नती करण्यात आली. प्राथमिक विभागातील 38 उपशिक्षकांना मुख्य पदावर पदोन्नती देण्यात आली, तर 53 वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधीक्षक पदावर पदोन्नती दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 38 उपशिक्षक आणि 53 वरिष्ठ लिपिकांची पदोन्नतीचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी काढलेत. त्यापूर्वी मंगळवारी वरिष्ठ लिपिक या पदावर 46 जणांना, अग्निशमन प्रणोत या पदावर 19 जणांना, तर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर 2 जणांना पदोन्नती देण्यात आली. आतापर्यंत एकूण 158 जणांना पदोन्नती देण्यात आली. पदोन्नतीच्या या निर्णयामुळे महापालिका कर्मचारी, शिक्षक यांच्यात आनंदाचे वातावरण असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आभार मानलेत. 8 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक पदे रिक्त होती. महापालिकेच्या कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असून रिक्त पदांवरील पदोन्नती तातडीने होऊन नागरिकांना सुविधा देण्याचे कामकाज प्रभावीपणे व्हावे व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास सूचना केली होती. त्यानुसार वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधीक्षक पदावर शासकीय निकषानुसार 3 वर्षाच्या विहित मुदतीत पदोन्नती देण्यात आली आहे.